पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। सध्या दुसऱ्या कोणत्याही मंत्र्याच्या खातेबदलासंदर्भात चर्चा नाही, मात्र यापुढे आम्ही काहीही खपवून घेणार नाही अशा मंत्र्यांना सूचना दिल्यात। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। हिंदूंना आतंकवाद ठरवण्यासाठी काँग्रेसनं षडयंत्र रचलं होतं। काँग्रेसनं भगवा आतंकवाद असा नॅरेटिव्ह तयार केला होता। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर काँग्रेसवर फडणवीसांचं टीकास्त्र। रामदास कदमांकडून सावलीवारमधील ऑर्केस्ट्रा परवाना परत, राष्ट्रोबारचा परवाना कदमांनी कायम ठेवला। अनिल परब यांच्या आरोपांनंतर कारवाई झाल्याची चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांची दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। काल पोलिसांची भेट घेतल्यानंतर परब आता काय बोलणार याकडे लक्ष। परबांकडून गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी। तुम्ही आता राष्ट्रवादीचे पदाधिकारी काही चूक होऊ देऊ नका, कुठे चौफुल्याला जाऊन तोडफोड करू नका, तडफडू नका। चौफुल्यातील गोळीबार प्रकरणावरून अजित पवारांनी तंबी दिली। मंत्री माणिकराव कोकाटेंना रमी खेळणं भोवलं, कृषी खातं काढून क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी, तर मंत्री दत्तात्रय भरणेंकडे कृषी खात्याची जबाबदारी। कोणत्याही खात्यातील गलथान कारभाराला सरकार जबाबदार, खाते बदल केलं म्हणजे आपण सुटलो हा गैरसमज ठेवू नये। कोकाटेंच्या खाते बदलावर रोहित पवारांची एक्सवर पोस्ट। विधिमंडळात रमी खेळणाऱ्यांना बक्षीस म्हणून क्रीडा खातं देण्याचा निर्णय अनाकलनीय, कोकाटेंना क्रीडा खातं देणं यांसारख्या क्रूर विनोद नाही। कोकाटेंच्या खाते बदलावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। रमीला राज्य खेळाचा दर्जा दिला नाही म्हणजे मिळवलं, कोकाटेंच्या खाते बदलावर मनसेचे नेते राजू पाटलांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांची झाली आता खेळाडूंची उपेक्षा, पदकं नाहीत रमीकडूनच बक्षिसांची अपेक्षा, कविता करत अंबादास दानवेंची कोकाटेंच्या खाते बदलावर टीका। पत्ते खेळत होते हे त्यांना मान्य आहे, आता रमी या खेळाला आंतरराष्ट्रीय मान्यता द्या, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला। कोकाटेंचं खातं बदललं, खातं बदलाचं GR जारी। दरम्यान 2 दिवसांपासून माणिकराव कोकाटेंचा पुण्यात मुक्काम, पुण्यामध्ये मुक्कामी असलेल्या कोकाटेंनी भेटीगाठी घेणं टाळलं। धनंजय मुंडेंच्या पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी हालचाली सुरू, तर मुंडेंनी 2 वेळा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। अजित पवार तटकरेंसोबत सुद्धा मुंडेंच्या बैठका। माध्यमांशी व्हायचं नाही, बोरिवलीतल्या मेळाव्यातनं राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। उद्या पनवेलमध्ये शेकापचा वर्धापन दिन मेळावा, तर राज ठाकरे आणि संजय राऊत या कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार। मित्रपक्षांकडून होणाऱ्या कुरघोड्यांची चीड शिंदेंना नक्कीच येत असेल, शिंदेंच्या दिल्ली वारीवरून रोहित पवारांची एक्सवर पोस्ट। सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग, जुलै महिन्याचा निधी वर्ग केल्याची माहिती। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार आमदारांची बैठक संपन्न। या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणनीतीसाठी सखोल चर्चा। मूळ राजकीय पक्षाशी बंडखोरी करणाऱ्यांना वेळीच रोखलं नाही तर लोकशाहीचं नुकसान होईल। विधानसभा अध्यक्ष राजकीय विचारांमुळे बंडखोरी करत असतात, तर बंडखोरी आमदारांच्या अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात। पक्ष बदलणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत। ठाकरेंच्या सेनेकडून शिवसेना चिन्ह आणि पक्षाचं प्रकरण पुन्हा मेन्शन, तर 20 ऑगस्टला सुनावणी घेण्याच्या मागणीसाठी ठाकरेंची आग्रही भूमिका। मोदींनी ट्रम्प यांच्या गळ्यात गळा घालून स्वतःला मिरवलं, पण त्यांचा हा मित्र भारताचा गळा कापतोय। मोदी त्यांच्या समोर एवढे हतबल का, सामनाच्या अग्रलेखातनं सवाल उपस्थित। महादेव मुंडे हत्या प्रकरणात 4 जण बीड पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांकडून 4 आरोपींची कसून चौकशी सुरू। संशयित गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथकं तैनात। मालेगाव प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर तत्कालीन ATS अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयानं अधिकाऱ्यांविरोधातील आरोपांसंदर्भात दिले चौकशीचे आदेश। कथित बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांसंदर्भात सुद्धा चौकशीचे आदेश। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर नागरिकांची जातीय सलोखा आणि शांततेची परंपरा। दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून बंदोबस्तही तैनात। वसई विरारचे तत्कालीन आयुक्त अनिल कुमार पवार यांचे बदलीनंतरचे निर्णय चौकशीच्या फेऱ्यात। बांधकाम परवानग्या भोगवटा प्रमाणपत्रासंदर्भात ईडीनं चौकशी सुरू केल्याची माहिती। जिशान सिद्दीकींना धमकी देणाऱ्या आरोपीला आता त्रिनिदादमधून अटक, तर आरोपी मोहम्मद नावेदचं मुंबईला प्रत्यार्पण। इंटरपोलकडून आरोपी विरोधात रेडी कॉर्नर नोटीस। अनिल अंबानींना ईडीचं समन्स, 5 ऑगस्टला चौकशीसाठी दिल्ली ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगितलं, सूत्रांची माहिती।
राज्यभरातील शिक्षण अधिकाऱ्यांचे आज एक दिवसीय कामबंद आंदोलन. बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये विना चौकशी अधिकाऱ्यांच्या अटकेचा निषेध. राज्यभरातील शिक्षण अधिकारी आज सामूहिक रजेवर. मागणी मान्य न झाल्यास 8 दिवस कामबंद आंदोलनाचा इशारा. आजपासून 5 महत्त्वाचे बदल. व्यावसायिक गॅस सिलेंडर 34.50 रुपयांनी स्वस्त. यूपीआय ॲप्सवर बॅलन्स चेक करण्याची मर्यादा सुद्धा लागू. तर ईएमआय सबस्क्रिप्शन किंवा बिल पेमेंट ठराविक वेळेतच करता येणार. पुण्याच्या हिंजवडीच्या सरपंचांची पालिकेमध्ये समावेश न करण्याची मागणी. पालिकेमध्ये जाऊन उपयोग नाही, आम्ही सक्षम आहोत. सरपंच गणेश जांभूळकरांची प्रतिक्रिया. पुणे हिंजवडीमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमआरडीए समन्वयकाची नियुक्ती. तर हिंजवडी आणि चाकण संदर्भात विभागीय आयुक्तांचा निर्णय. मिठी नदी गाळ कंत्राट व्यवहार प्रकरणात मुंबईमध्ये 8 ठिकाणी छापेमारी. तर बनावट सामंजस्य करार सादर करणाऱ्या 5 कंत्राटदारांवर सुद्धा ईडीचे छापे. पुण्याच्या कात्रजमधील प्राणी संग्रहालयातील हरणांच्या मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना पालिका आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस. हरणांना देण्यात येणाऱ्या खाद्यावर प्रश्न उपस्थित. पुणे जिल्हा दूध संघाकडून गायीच्या दूध खरेदी दरामध्ये 1 रुपयांची वाढ. संकटग्रस्त परिस्थितीत असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. दिव्यांगांसाठी स्वाधार योजनेच्या धर्तीवर नवीन योजना. 11वी 12वी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या दिव्यांगांना सुविधा मिळणार. भोजन, निवास आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंचे निर्देश. मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अधिक पाऊस पडणार. भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. गुजरात, राजस्थानसह उत्तर भारतात 2 ऑगस्टपर्यंत बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता. भंडाराच्या साकोलीतील तलावाचा बांध फुटल्यामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली. तर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कोयना धरणाचे सर्व दरवाजे सध्या पूर्णपणे बंद करणार. पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे धरणातनं पाण्याचा विसर्ग बंद करणार. धरणात सध्या 86.19 टीएमसी पाणीसाठा. लातूरच्या उदगीरमधील डोंगर शेळकी हा तलाव ओव्हरफ्लो. उदगीर शहराला डोंगर शेळकी तलावातनं पाणी पुरवठा. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानं हा तलाव पूर्ण क्षमतेनं भरला होता. भुसावळच्या हातनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले. धरणातनं 8,970 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 277 मिलीमीटर पावसाची नोंद. नांदेडमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती उत्साहात साजरी. तर शेकडो अनुयायांकडून अण्णाभाऊ साठेंना अभिवादन. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सुद्धा अभिवादन करून आढावा घेतला. जळगावात संत मुक्ताई पालखी आगमन सोहळ्यामध्ये अभूतपूर्व स्वागत. भव्य वारकरी संप्रदाय दिंडी स्पर्धेत 102 भजनी मंडळांनी फुलवला हा भक्तीचा मेळा. पीओपीची बंदी उठवल्यानंतर आता जळगावच्या मुक्ताईनगरमधील मूर्तिकारांना मोठा दिलासा. गणेश मूर्तिकारांनी सरकारचे आभार मानले. खानदेश, मध्य प्रदेशात या मूर्तींची मोठी मागणी. तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन आजपासून 10 ऑगस्टपर्यंत बंद. फक्त मुखदर्शनच घेता येणार. देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराच्या कामासाठी दर्शन बंद. धाराशिवमधील पवन चक्कीविरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याची तब्येत खालावली. शेतकऱ्यांसंदर्भात फसवणूक झाल्याचा आरोप. शासनाकडून अद्यापही दखल नाहीच. नाशिकच्या इगतपुरीमध्ये महिंद्रा कंपनीच्या कंत्राटी कामगारांचा संप. कॉन्ट्रॅक्ट चेंज झाल्यामुळे ग्रॅज्युएटी मिळणार नसल्याने कर्मचाऱ्यांचं आंदोलन. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचा इशारा. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये एकल महिलांच्या मुलांना सरकारी मदतीची प्रतीक्षा. तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ रखडल्यामुळे महिलांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. जळगावच्या पालमध्ये जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर व्याघ्र संवर्धन जनजागृती. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाचे धडे. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आजपासून महसूल सप्ताहाचं आयोजन. नागरिकांसाठी विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार. जळगावात 11वीच्या ऑनलाईन प्रवेश पद्धतीचा ग्रामीण भागाला फटका. ऑनलाईन प्रवेशामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी वंचित. संतप्त पालकांनी थेट शाळेला कुलूप ठोकलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये फिरती कॅन्सर डायग्नोस्टिक्स व्हॅन पोहोचली. दरम्यान महिलांची तपासणी. गावोगावी मुख, स्तन आणि अन्य कर्करोगाचं निदान यामुळे होणार. नांदेडच्या कंधारमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये उंदरांचा उपद्रव. रुग्णांच्या अंगावर उंदरांचा वावर. रुग्णालयातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. संत गजानन महाराजांची पालखी शेगावकडे परतत असताना पालखी मार्गावर स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबवलं. खामगाव ते शेगाव रस्त्याचं नवी संकल्प या ग्रुपनं स्वच्छता केल्याचं समोर.
गोंदिया जिल्ह्यामध्ये 290 शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक तर 113 शाळांमध्ये 2 शिक्षक। एकीकडे विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या तर दुसरीकडे शिक्षकांची रिक्त पदं, यामुळे शिक्षणावर परिणाम। परभणी ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे दुहेरीकरणाला केंद्राची मंजुरी। 2179 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यामुळे मंत्री मेघना बोर्डीकर यांनी मानले आभार। राज्य सरकारकडून धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचा निधी जाहीर, तर हा बोनस 2 हेक्टरसाठी दिला जाणार। बोनससाठी 70 कोटी रुपयांचा निधी प्राप्त। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी मंगेश चिवटेंनी घेतली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंची भेट, तर मंत्रालयामध्ये लवकरच बैठक घेण्याचं विखेंकडून आश्वासन। परभणीच्या मानवतमध्ये खून प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी तेली समाजाचा मुका मोर्चा। 6 दिवसांपासून आरोपी फरार असल्यामुळे नागरिक संतप्त। मानवतमध्ये ज्ञानेश्वर पवार यांची डोक्यात कुदळ घालून हत्या करण्यात आली होती। रत्नागिरीच्या लांजा शहरवासियांनी सीमेवरील जवानांसाठी पाठवल्या 1800 राख्या आणि 150 पत्र। गेली 28 वर्ष राखी पौर्णिमेनिमित्त जवानांना पाठवली जाते राखी। संत तुकाराम पुंडलिक शेट्टे कनिष्ठ महाविद्यालयाचा हा उपक्रम। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील तुपेवाडी गावामध्ये रस्त्याची दुरावस्था। विद्यार्थ्यांना शाळेसाठी चिखलातनं करावा लागतोय 1 किलोमीटरपर्यंतचा प्रवास। गावकऱ्यांकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील घोड धरणामध्ये महसूल विभागानं वाळू माफियांच्या 2 बोट उडवल्या, तर चिंचणीच्या घोड धरणामध्ये बेसुमार वाळू उपसा करणाऱ्या तस्करांवर कारवाई। अमरावतीमध्ये भूमी अभिलेख कार्यालयामध्ये एसीबीची मोठी कारवाई। उपाधीक्षक आणि नगर परीक्षण भूमाफकाला लाच घेताना पकडलं। आरोपींनी तक्रारकर्त्याला 1,25,000च्या लाचेची मागणी केली होती। नागपूर रेल्वे स्थानकामध्ये सेवानिवृत्ती कार्यक्रम संपताच कोसळलं छत। टीटी लॉबीतील पीओपीचं छत खाली कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। पुण्यातील औंध परिसरामध्ये खड्ड्यांमुळे ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू। रोडवरून जात असताना खड्ड्यामुळे ज्येष्ठ नागरिकाची दुचाकी घसरली। मागून आलेल्या कारनं चिरडल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू। बीडहून नांदेडकडे जाणाऱ्या शिवशाही बसची रिक्षाला धडक। अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू। पांगरी कॅम्प परिसरातली घटना। गोंदियामध्ये ओव्हरटेकच्या नादात ट्रकचा भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद। छत्रपती संभाजीनगर जवळील कचनेर गावाजवळ ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक उलटला। ट्रक खाली अडकल्यामुळे चालक राहुल गायकवाड यांचा जागीच मृत्यू। नागपूर बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी पैसे देऊन नोकरी मिळवलेल्या 3 शिक्षकांना अटक केलेल्या शिक्षकांमध्ये 2 महिलांचा समावेश। आतापर्यंत 17 जणांना या प्रकरणी अटक। अमरावतीच्या भातुकलीमधील हातुर्णा या गावामध्ये वाळू माफियांकडून तहसीलदारांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न। पेढी नदी पात्रामध्ये ट्रक अंगावर घालतानाची ही दृश्य कैद। इचलकरंजी शहरात लगतच तारदाळ आणि खोतवाडी या गावात जलजीवन योजनेच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा। ग्रामपंचायतीसमोर बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू। जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये बाधित शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे इच्छा मरणाची मागणी। बागायती जमीन कवडीमोल दरानं शासन खरेदी करत असल्याचाही आरोप। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे उद्योजक हैराण। ठाण्यातील उद्योजकांचा गुजरातला स्थलांतर करण्याचा इशारा। पुढील 2 महिन्यात तोडगा काढू, महावितरणचं आश्वासन। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून